पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चुप कर अरे काय पेट बसणार आहे का कामाचं बघा पेटवा मशीन पेटवा होऊन जाऊ दे एकदाचा जा थांबा खबरदार घराला हात लावाल तर तुम्हा एकेकाला मी एकेकाला काय एकेकाला काय नाही तर मग दोघांना दोघांना काय करशील तुम्हाला माहित नाही मी कोण आहे हे येड्या मी ओळखलंय तू कोण आहे कोण आहे सारंगचा जिगरी यार आणि मायासाठी इंग्लिश चपटी गिफ्ट घेऊन आलायला आणि आता हे घर वाचवाय आलाय लंगडा घोडा आणि युद्ध में दौडा अरे येडा आहे का अरे स्वतःच्या पायावर तुला उभं राहता येत नाही हे याचा आधार घेत आणि आम्हाला अडवायचा आलाय हे बघत काय बसलाय लावून टाका आग ए थांबा चला ए नाही थांबा या माणसानं आमची मदत केली त्याची परतफेड तर करायच लागणार जे होईल ते होईल पण मी देवी आईच्या माणसांना असं रस्त्यात नाही सोडू शकत बसा तुम्ही गाडीत या बसा चला 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 हो मी तर तुम्हाला गावच्या येशीपाशी सोडून आलो होतो आणि तरी तुम्ही माझ्या मदतीसाठी इथं आलात बाळा तुझ्या तोंडावर मला लई त्रास दिसला तू एवढ्या रात्री मदत केली मग तुला तरी एकटं कसं सोडणार आम्ही
आईची आज्ञा समज, सगळं त्याच्या इच्छेनेच गळत आहे. तू भला माणूस आहेस, सगळं तुझ्या इच्छानुसारच हो. माझ्या इच्छांचं काय नाही, पण मी ज्यांच्यासाठी इथवर आलो ना, त्या सारंगण मुक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत. आई, त्यांच्याकरता आशीर्वाद द्या. अरे ते गुंड गेलेत पळून, आता थोड्या वेळात उजडल. नवीन सकाळ नवी आनंद घेऊन येईल. तुझ्या माणसाचं आई भलं करेल बघ. उध ग आई, उध उध. धव ध. घर जळालं ना, जळून भस्मसात झालं ना. बोल. दादा, कोणीतरी 4 जोगते आले होते. त्यांनी आपल्या माणसांची भांडून ते घर वाचवलं. काय? असं कसं होऊ शकतं? प्रत्येक वेळेला माझे फासे उलटे कसे काय पडतात? बाजू माझ्यावरच कशी काय उलटते? असं होतं का म्हणे? मीच जिंकलो पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत सारंगच्या खोलीमध्ये एकत्र राहण्याचं तिचं स्वप्न भंग झालंच पाहिजे. युवराज, हा, मी जिंकेन ना रे? हो दादा, ती नाही वाजवू शकणार. हा, तेच म्हणतोय मी. ती नाही वाजवू शकणार. मीच जिंकणार. बस आता थोड्या वेळामध्ये तिचं सगळं अवसान गळून पडेल आणि हरेल ती. आणि संबळ सकट आमच्या आयुष्यातनं निघून जाईल. अंतिम विजय फक्त रावसाहेब नगरकरचाच. यस यस. हॅलो. हा पप्पे बोल. सारंग बाबा, काम झालं. घर शाबूत आहे. वा, दॅट्स अनबिलिव्हेबल. आणि थँक्स यार बाबा. पण आता एक काम कर, तू पटकन तुझ्या घरी जा आणि मला मेसेज कर. हा होय बाबा. बरं ऐक ना, अजून एक. हा बोल ना. मला आज एक गोष्ट कळून चुकली आहे सारंग. तुमचं दैव जर तुमच्या सोबत असेल ना, तर काहीतरी मार्ग निघतोच. कोण ना कोणतरी मदतीला धावून येतच. बरोबर यार पप्या. हा, तू पटकन घरी जा. हा, बाय. मुक्ता, आनंदाची बातमी, तुझं घर वाचलं. मुक्ता बाळा, तुझं कसं आणि किती कौतुक करू मी. अगं, आज आपलं घर वाचवण्यासाठी तू घराचा खांब म्हणून उभी राहिलेस. खरंच आज बाळा तू जे करतेस ना, ते मी तुमच्यासाठी कधीच करू शकलो नसतो. खरंच पोरी, तुझे लय उपकार राहतील मायावर. धडपडणाऱ्याच्या पाठीशी नेहमी देव उभा राहतो का नाही?
मुक्ता पहाट झाली. मुक्ता आपण जिंकलो. सकाळ झाली. आई आई तुझं लेकरू जिंकलं. पहाट झाली वाटतं. हे नटराजा, कलाकाराच्या हाक्याला धावलास तू. तुझा जय जयकार असतो. मुक्ता जिंकली. माझी मुक्ता जिंकली. माझी मुक्ता जिंकली ग बाई. मुक्ता थांब. रावसाहेब नगरकर, बाहेर या. या बाहेर. रावसाहेब नगरकर, तुम्ही आम्हाला 2 आव्हानं दिली होती. आम्ही दोन्ही पूर्ण केली. मुक्ताचं घर पण वाचलं आणि रात्रभर आम्ही एकत्र पण होतो. मी रात्रभर एकत्र नव्हता. इथे एक चौकात होता. आम्ही एकत्रच होतो. चार भिंतींच्या आत नव्हतो, पण आम्ही सोबत होतो. मी तर रात्रभर संबळ वाजवित होते आणि ते माझी काळजी घेत होते. पाणी आणून देत होते, मला जीव घालीत होते. माया आधार, माई ताकद बनून इथं माझ्या सोबत उभे होते. नवरा बायकोच्या नात्यात आणखीन काय पाहिजे? एवढा पवित्र सहवास भेटायला नशीब लागित. रावसाहेब नगरकर, मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आमच्या पवित्र नात्याला इतकी छान सुरुवात करून दिली. आता शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दोघे असेच एकत्र राहू. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहिती आहे जे ऐकायची तुमची बिलकुल इच्छा नाहीये. तुम्ही हरलायत. आज मोठं भाग्य तुमच्या वाटेला येते. हे संबळ वाजवण्याचं. मी जिंकलीये. आता ठरल्याप्रमाणे तुम्हाला संबळ वाजवावं लागेल.
अगे डोकं फिरलंय का तुझं? हा, माझ्या दादासमोर संबळ काय घेऊन उभी आहेस? माझ्या दादाला तू संबळ वाजवायला लावणार होता? दाखवलीस ना तुझी लायकी. सारंग, दादांना आता अपमानित होताना बघून तुला लाज वगैरे वाटत नाही का? अरे ही दाजींचा बदला घेते, नाही तर हिच्यात काय हिंमत आहे? मी फक्त त्यांनी दिलेला शब्द पाळायला सांगितले. मी कोणीच नव्हता. तर माय संबळ तर जमिनीवर ठेवलं गेलं होतं. असेच मोठे मालक माझ्या समोर उभे होते. आमच्यात काहीतरी ठरलं होतं. आता एवढं सगळं सांगितल्यावर ती अट नक्कीच आठवत असेल ना? हा, आता असं काही घडलंच नव्हतं असंही म्हणूच शकत्यात. तसंही मला खोटं ठरवायला त्यांना किती वेळ लागणार आहे? खरं आहे ते. मी संबळ वाजवीन असा शब्द दिला होता. आणि माझा शब्द मी पाळणार आहे. दिलेला शब्द आणि लागलेली ठेच मी कधीही विसरत नाही. दादा, दादा म्हणजे तू हिला संबळ वाजवशील असा शब्द दिलायस? काय केलं दादा तुम्ही? असा कशाला द्यायचा शब्द? कारण सारंगच्या खोलीमध्ये तिने जाऊ नये म्हणून मी पैज लावली होती. रात्रभर संबळ वाजवण्याची. रात्रभर संबळ वाजवणं एवढं सोपं काम नाहीये. सोपं काय, अशक्यच आहे ते. मला अजिबात खात्री नव्हती की ही वाजवेल, पण वाजवली तिने. रात्रभर संबळ वाजवली. आता तिचं नशीब म्हणा किंवा काही म्हणा, पण रात्रभर संबळ वाजवली हे सत्य आहे. आणि हा रात्रभर तिच्या सेवेला होता. मुक्ता, हे लई चुकीचं घडतंय बरं का. अगं तू मोठ्या मालकांचा अपमान करून राहिली. माफ करा अण्णा. मला माहित आहे तुम्हाला माझी लाज वाटते ती. त्यात तुम्ही येते चाकर. तुम्ही तुमच्या मालकांना असं नाही पाहू शकणार. पण अण्णा, त्यांनीच मला इथं उभं राहून रात्रभर संबळ वाजवायला लावला. हे विसरून नाही ना चालणार. मी जर हारले असते, त्यांनी इथं जर केलं असतं, त्यांना कोणीच चुकीचं किंवा अपमान केल्याचं म्हणलं नसतं. रठीची हीच लायकी आहे. हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून नाचले असते. आई, तुला माहित नाही यांना बायकांची किती अडचण आहे. स्वतःची मुलगी सोडली तर घरातल्या सगळ्या बायांना त्यांनी धारेवर धरले. अपमान केला जातो की त्यांना अपमान झालाय हेही समजत नाही. आता पुढे लाचार बनवून टाकले. या घरातल्या बायांना हुकुमावर चालणाऱ्या, हलणाऱ्या, डुलणाऱ्या बाहुल्या बनवून टाकल्या यांनी. कोणी विरोधात आवाज चढवायचा नाही. कोणी किती चुकलं एक शब्दही बोलायचा नाही. त्यात मी एक गरीब मुलगी, तुमच्या पायाजवळ बसण्याच्या पण लायकी नसलेली, माझ्या हक्कासाठी उभी काय राहिली. मोठ्या मालकांचं आयुष्य बिथरूनच गेलं नाही. मला लई वेळ संपायला निघाले. अपमान केला तरी मी कधी चुकीचं वागले नाही आणि वागणारही नाही. आज पण मी तुम्हाला फक्त तुमचा शब्द पाळायला सांगितले. मी जिंकले तर तुम्ही संबळ वाजविणार, तुम्ही स्वतः म्हणले होते.